हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुमच्यासोबत आज सकाळी सकाळी एकदम छान न्यूज शेअर करायची आहे. सो अयोध्याला जाण्याचं निमंत्रण आलेलं आहे. इनडायरेक्टली का ना असो, पण आलेलं आहे घरापर्यंत. तर ॲक्च्युली सगळीकडे सगळ्या सिटीमध्ये कार्ड्स आणि दाखवून देते ना, अशा प्रकारचे कार्ड्स वाटप केले जात आहेत. त्याच्याबरोबर हे असे तांदूळ एका छोट्याशा पॅकेटमध्ये सगळीकडे दिल्या जात आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा पण तुमचं अयोध्येला जाणं होईल त्यावेळेला ते तांदूळ घेऊन जायचे सोबत आणि ते म्हणजे तुम्ही देवासमोर वाहू शकतात. तर असं ते एक कन्सेप्ट उभा केलेला आहे. प्रत्येकजण राम मंदिरला नाही जाऊ शकत, म्हणून हे प्रत्येक घरांमध्ये असे कार्ड्स आणि थोडेसे तांदूळ पोहोचवण्यात येत आहेत. सो चांगला कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला डायरेक्टली तर नाही, पण इनडायरेक्टली त्याचं दर्शन मिळतो आहे. सो सकाळी सकाळी आज छान वाटलं. म्हणजे मला एक्सपेक्टेशन्स नव्हते. ॲक्च्युली ते दुसऱ्यांकडे देऊन ठेवलं, तर त्यांनी मला आज दिलं मॉर्निंगला. मी त्यांना दिसली तर. सो आणि अन्वी भरपूर खेळली. आता रडणं सुरू आहे तिचं, ते बघा. सो आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि बघा इतकं सुंदर, अरे यार गेलं, एवढा सुंदर डुबता सूर्य, असं छान आणि मधामधात छान असं ढगांची लाईनिंग त्याच्यावर. मी म्हटलं दाखवते कॅमेरा ऑन करून. तर आता करते मी थोडंसं बेडशीट चेंज वगैरे. मला कंटिन्यू चेंज करावे लागत राहतात बिकॉज ऑफ अन्वी. कारण ती कंटिन्यू काय होतं, कधी कधी इथे माती खेळते येतो, मग तो धूळ उडून येतो, सतत चढ खराब होईल टॉवेल. सतत चढ उतर करत असते ना ती, त्याच्यामुळे ते बेडशीट खूप लवकर खराब होतात. त्यानंतर रात्री दूध वगैरे पण कधी कधी सांडून जातो, ती पित असते त्यावेळेला. तर त्याच्यामुळे मी अगदी म्हणजे 3-3 दिवसांमध्ये बेडशीट चेंज करत असते. आणि एवढा आतमध्ये फ्लॅट आहे तरी पण एवढं डस्ट येतो ना इथे. माझं एक तर कब्बर्ड आहे ब्लॅक कलरचा, त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं दिसतो खूप जास्त. आणि आधी टी व्हीच्या खाली पण ग्लास ठेवलेला होता अन्वी होण्याच्या आधी. सो त्याच्यावरही असं जसं मॉर्निंगला पुसलं ना तर संध्याकाळपर्यंत पूर्ण अशी लेअर बसलेली दिसायची. छान वातावरणाचं आहे. थोडी आता कसं आहे ना, थंडी कमी होत चाललेली आहे. तर तो म्हणजे असतं ना एक फील ॲटमॉस्फिअरचं, ते यायला लागलेलं आहे. गरमी होते आता, फॅनशिवाय राहावत नाही कधी कधी. आत्ता मी जसं बोलते ना तुमच्यासोबत, तर मला गरमी होत आहे अक्षरशः. तर अन्वीचं बघा काहीतरी सुरू आहे, ओढणी खेळते. आतापर्यंत मोबाईलवर बोलत होती, म्हणजे असं पकडायचं मोबाईल कानाजवळ आणि नुसतंच आपल्या भाषेत काहीतरी बडबड असं झालं तसं झालं 2 मिनिटाच्या आधी. कशाला ओढायची याची अन्वी, तुला आत्ताच लागलं ना, पुन्हा चढली का तू तिथे? तुला आत्ताच लागलं ना, मग सो आत्ता 2 मिनिटाच्या आधी तिचं तोंड फुटलेलं. तिने काय केलं, जो बेड आहे ना, थोडासा बेड ॲक्च्युली या दिवाणच्या हिशोबाने बनवले होते आधी. हा जवळपास 7 फूट याची लेंथ आहे या दिवाणची. त्या हिशोबाने हे सगळे बेड बनवून घेतले ते आम्ही आणि सगळ्यात आधी आम्ही बेडच बनवले होते, जेवढे पण आम्हाला असं वाटते की गरज पडली समोर त्या हिशोबाने. आणि बेडच्या साईजनुसारच ते दिवाण पण बनवले. पण हा आम्ही घेऊन आणलेला. आणि हे जे दिवाण आहे आणि मोठं दिवाण हे बनवलेले आहेत घरी. सो हा दिवाण जो आहे, जनरली 6 फूटचेच दिवाण मिळतात, जसं जे बनवलेले असतात. फक्त जे कस्टमाइज करून घेतो ते वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. सो त्याच्यामुळे बेड या दिवाणवर लांब पडतं. हिने काय केलं, हा असा उचलला, इथे मान घातली ह्याच्या खाली, आणि हा सुटला तिच्या हाताने. सुटल्यानंतर तिच्या डोक्यावर पडला आणि तो जो दात आहे ना तो ओठायला लागला. पूर्ण रक्त करून ठेवलं. हे इथे माझे कपड्यांवर पण पूर्ण डाग पडले इथे पूर्ण. असं इतकं म्हणजे बघत राहावं लागतं ना. मी तिथेच जेवण करते बरं, तरी तिने गडबड केलं. तरी पण तिच्या आता सगळीकडे चेअर नेणे हे ते सगळं सुरू आहे. ते बघा
ब्रश सुराय सगळे तिथले जेवढं पण ब्रश हँडवॉश जेवढं पण असं सगळे बाथरूममध्ये जवळपास 2-3 दिवसापासून. सो असं सगळं सुरू असते आमच्या घरी. मी सांगते ना इतकं म्हणजे याने मी एडिटिंग करते ना सकाळी, म्हणजे ती अक्षरशः अशी माझ्या मांडीवर बसलेली असते आणि असं वन साईड मोबाईल ठेवून मी एडिटिंग करते एका हाताने. असं सुरू आहे जरा आजकाल. आणि रात्री पण एडिटिंग पॉसिबल नाही होत कारण रात्री खूप लेट झोपते आणि मी आजकाल. तिची हळूहळू आता झोप कमी होत चालली आहे. दुपारची पण जी झोप आहे तिची मॅक्झिमम 1.5 तास, त्याच्यावरती झोपतच नाही आहे. सो आता आवरते थोडंसं, सगळे चेंजेस करून घेते, बेडशीट वगैरे घेते. आणि हे पण सगळं इथून काम करायचं होतं मला. क्लिनिंग भरपूर दिवस झाले केली नाही. तर दुसऱ्या रूमची पण म्हणजे जे स्टोर रूम मी करून ठेवली आहे तर त्याची पण क्लिनिंग करणे, कारण आता सगळं संक्रांत वगैरे येईल. सो त्या हिशोबाने तर चला पटकन बेडशीट चेंज करून घेते, भेटते थोड्या वेळात. चला दुसरी रूम. हे बघा, हे असं पसारा रोज आवरायला.